तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण स्वतःला चॅलेंज दिलं होतं 30 दिवसामध्ये 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करण्याचा आणि 30 दिवसामध्ये आपले 303 असे सबस्क्रायबर्स झाले होते. तर हरकत नाही, यावेळेस आपल्या चॅलेंजमध्ये आपले 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले नाही, पण नक्की लवकरच आपले 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. जर तुम्हालाही मोबाईलमधून लोगो बनवायचे आहेत एकदम प्रोफेशनलमध्ये, तर काही काळजी करू नका. कारण की या व्हिडिओमध्ये मी पूर्ण प्रोसेस सांगणार आहे तुम्हाला, की कसं आपण क्रिएट करायचं आणि मटेरियल कसं यूज करायचं. तर सर्वात आधी आपण पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घेऊ. आता आपण जे काही आपल्या ग्राफिक डिझाइनचं नाव आहे किंवा फोटोग्राफर असतील, जे काही तुमचं नाव आहे एडिटरचं ते टाइप करून घेऊ. जसं की मी इथं घेतलं प्रीतू, ठीक आहे. इथे घेतलं डॅश, डॅश अँड पहिलं जे लेटर आहे ते ठेवलं कॅपिटल, त्याला एडिटर. ठीक आहे. असं केल्यानंतर इथं करू ओके. ओके केल्यानंतर आता याचा फॉन्ट तुम्हाला ठीक आहे. आता फॉन्ट मेन आहेत. आता जर तुम्हाला हे इंग्लिश फॉन्ट पाहिजे असेल तर आपल्या YouTubeला त्याचा व्हिडिओ आलेला आहे. तर YouTubeला तुम्ही जाऊन फॉन्ट डाउनलोड करू शकता आणि मी तसंच कोणत्या वेबसाईटवरून फॉन्ट डाउनलोड करायची त्याची पण पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे. त्यामुळे YouTube चॅनलचे व्हिडिओ चेक करा आणि तिथून जाऊन इन्फॉर्मेशन घेऊ शकता फॉन्टबद्दल. तर बघू शकता आपण जे कोणता फॉन्ट ठीक वाटेल इथे तुम्हाला ते आपण ठेवून घेऊ. तुम्हाला जो आवडेल ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवून घ्यायचा. जसं की मी इथून बॅक करते. बघू इंग्लिश फॉन्ट आपल्याकडे बरेच सारे आणि मी YouTube चॅनलला पण ते फॉन्ट दिले. त्यामुळे फॉन्टचं काही टेन्शन नाही. आपल्याला Google फॉन्ट पण दिले. आणखी तुम्हाला MS पण फॉन्ट दिले. सोबतच इंग्लिश फॉन्ट पण दिले तुम्हाला. तर काही हरकत नाही. आपण बघू इथं ॲड करू. जे चांगला वाटला फॉन्ट ते ॲड करून घेऊ आपण इथे. ठीक आहे. आपण इथे पॉपिन्स एक सर्च करून बघू. पॉपिन्स लाईट पण चांगला दिसतो. पॉपिन्स रेग्युलर किंवा पॉपिन्स लाईट. ठीक आहे. आपण हा फॉन्ट घेतला पॉपिन्स मीडियम घेऊ. ठीक आहे. पॉपिन्स मीडियम घेतल्यानंतर आता अशा प्रकारे तयार झाला. आता आपल्याला थोडं याला मोठ्या साईजमध्ये करायचं नाही का. आता इथून आपण काय करू शकतो, एक तर स्पेसिंगचा ऑप्शन भेटतो आपल्याला ठीक आहे. इथून आपण ते लेटर पण हे करू शकतो. असं थोडं याच्यामध्ये करू शकतो किंवा किंवा तुम्ही काय करू शकता, इथून स्पेस जरी दिला तरी चालते 2-2 लेटरला असं. ओके. पण आपल्याला आता आपण ते राहू देऊ तसंच. आता इथे काय करायचं आपल्याला आपला मोबाईल नंबर वगैरे ॲड करायचा असतो. ठीक आहे. आता जसं की मी इथे डॅश देते. टाकते इथे नंबर, फोन नंबर टाइप करून घेते. ठीक आहे. आता असं केल्यानंतर इथे करू ओके. ओके झाल्यानंतर डन आहे. आता याच्यासमोर आपल्याला एखादा सिम्बॉल वगैरे काहीतरी ॲड करायचं. ठीक आहे. ते आपण प्रॉपर व्हाईट कलर सेट करून घेऊ. आता सिम्बॉल वगैरे टाकायचं. आता कसं टाकायचं तुम्हाला तर सोपी प्रोसेस आहे. काय करायचं तुम्हाला आधी तर आपण पिक्सेल लॅबमध्ये बघू कसे करायचे आणि नंतर मी सांगते क्रोमून वगैरे कसं तुम्ही डाउनलोड करू शकता. सर्वात आधी ही आपला लोगो तयार झाला. याच्यासमोर जर तुम्हाला काही एखादी लाईन वगैरे ओढायची असेल, तर तुम्ही अशा प्रकारे इथं शेप्समध्ये जाऊन ॲड करू शकता. मी परत दाखवते. बॅक करते. शेप्सवर क्लिक करायचं. शेप्सवर क्लिक केल्यानंतर ही थोडी साईज लहान करून घ्यायची. झूम करून काम करा म्हणजे व्यवस्थितरित्या तुम्हाला समजेल. ठीक आहे. आता असं घेतल्यानंतर इथे थोडंसं लहानमध्ये आपण याला करू. साईज पण लहान करून घेऊयाची आणि इथून करू डन. तर बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे हा सेट झालाय. याची साईज आपल्याला आणखी कमी करायची तर कमी करू आपण इथून. ओके. अशा प्रकारे तयार झालं. तर तुम्हाला याचा कलर चेंज करायचा तर कलर पण तुम्ही चेंज करू शकता. जसं की याला आपण प्रॉपर बघू. आता बघू शकता हा एक आपला लोगो तयार झाला. इथून तुम्ही ना थोडं नावाला जर इकडे सरकवलं राईट साईडला तरी हरकत नाही. आणि जर तुम्हाला डॅशचा कलर तिची लाईन घेतली आपण त्याचा कलर सिंपली त्या शेपवर क्लिक करायचं आणि इथून तुम्ही कलर चेंज करू शकता. बघू शकता हा पण एक आपला लोगो तयार झाला. हा झाला आपला फर्स्ट लोगो. त्याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं फोन तुम्हाला जर यूज करायचा असेल तर इथे जर बघू शकता ही जर डॅश आहे ही जर तुम्हाला ठीक वाटत नसेल तर तुम्ही काय करायचं इथं याला करायचं डिलीट आणि ते परत अशाच लाईन ओढून घ्यायची. ओके. दोन्हीच्या मध्ये स्पेस ठेवायचा तरी ठेवू शकता तुम्ही. जसं तुम्हाला ठीक वाटेल, जे तुम्हाला चांगलं वाटेल तसं तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता हे झालं एवढं. हे झालं आपला फर्स्ट लोगो. याची आपण PLP फाईल सेव्ह करू. लोगो 1 ठीक आहे. लोगो 1 करून आपण हे घेऊ. आता काय करू आपण सेकंड लोगो तयार करू. तर आपण आपलं नाव असंच राहू देऊ. फक्त जे डॅश आहे समोरचं ते डिलीट करू. आता काही-काही जे माझं लोगो आहे नाही का ग्राफिक्समधला त्यामध्ये मी एक सिम्बॉल यूज केलेला आहे. मोबाईलचं साइन दिसतं त्यामध्ये. आता ते मी कुठून डाउनलोड केला ते पण सांगते. चला आता आपण Google Chrome ओपन आता तुम्हाला काय करायचं Chromeला आल्यानंतर इथे टाकायचे तुम्हाला फोन सिम्बॉल कॉपी पेस्ट असं टाकल्यानंतर काय करायचं पहिली वेबसाईट त्यावर क्लिक करायचं आणि याच्यामधून तुम्ही जो कोणता तुम्हाला सिम्बॉल आवडेल त्यावर फक्त असं क्लिक करून ठेवायचं. म्हणजे काय होईल आता याच्यावर क्लिक करून ठेवलं ते कॉपी झालं. आता काय करायचं आपल्याला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन आता पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला सिंपली फक्त टेक्स्टमध्ये एक सिलेक्ट करायचा टेक्स्ट इथून करायचं कॉपी जसं की आपण डिलीट करून घेऊ आणि इथे करू पेस्ट. पेस्ट केल्यानंतर बघू शकता हा सिम्बॉल इथे आला. आता याला काही झूम करायचं थोडं. पहिले ती साईज वाढवून घेऊ आपण बरोबर व्यवस्थितरित्या सेट करण्यासाठी. ठीक आहे. याची साईज वाढवू आपण इथे परफेक्टली. इथून याला अनलॉक करू आणि ते सेट करू सिम्बॉल. ठीक आहे. तर या टाईपमध्ये आपण सेट केला. जर याला बोल्ड करायचं तुम्ही बोल्ड पण करू शकता इथून. याचा फॉन्ट वगैरे चेंज करायचा. म्हणजे फॉन्ट म्हणजे काय फक्त बोल्ड होणार आणि लाईट होणार. बाकी काही चेंजेस नाही होत त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काय करायचं
परत झूम करून घेऊ आणि इथे काय करायचं तुम्हाला जर याचा कलर चेंज करायचा असेल, तर ते पण तुम्ही करू शकता. जसं की आपण सिम्बॉलचा जर कलर आपल्याला चेंज करायचा असेल, तर तुम्ही काय करायचं 2 कलरमध्ये कधी पण लोगो करून ठेवायचा नाही का. जर व्हाईट डिझाइन आली तर आपण ब्लॅक किंवा रेड यूज करू शकतो आणि जर रेडमध्ये आली तर आपल्याला रेड लोगो ॲड नाही करता येत. त्यामुळे आपण व्हाईट करू शकतो. इथे बघू शकता. आता इथे पण जर तुम्हाला कलर काही चेंज करायचा असेल तुमच्याच लोगोचा तुम्ही करू शकता. आणि सोबतच आणखी एक सांगते. आता बऱ्याच जणांचा लोगो कसा असतो, आपण हे पण एक सेव्ह करून घेऊ. आता हे जे येलो केलं आपण याला सिम्बॉलला इथे पण आपण येलो कलर ना याला ॲड करू. जे मधातले डॅश आहे त्याला मग ते आणखी छान वाटेल. आता काय करायचं तुम्हाला परत कलरवर क्लिक करायचं. टेक्स्टला सिलेक्ट करायचं. ज्या कोणत्या टेक्स्टला आपल्याला कलर अप्लाय करायचा ते टेक्स्टवर क्लिक करायचं. टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर काय करायचं, इथे डॅश आहे ना, डॅशवर क्लिक करून इथे ओके, डन. तर बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे हा पण लोगो तयार झालाय. तुम्हाला जर फॉन्ट वगैरे चेंज करायचा, काही जे करायचं ते तुम्ही इथून करू शकता. फक्त माय फॉन्टवर जा आणि फॉन्ट चेंज करा. काही हरकत नाही. आणि याची पी फाईल पण मी देणार आहे. काही टेन्शन घेऊ नका. आणि पी फाईल कशी भेटणार ते पण व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला कलर चेंज करायचे असेल तर आणखी तुम्हाला खूप सारे कलरचे ऑप्शन भेटतात इथून. तुम्हाला जो कोणता कलर आवडेल तो तुम्ही इथून ॲड करू शकता. जसं की इथून थोडं ओके असा कलर ठेवू आपण याचा. आता काय करायचं तुम्हाला, तर हे झाले आपले सिंपल ट्रिक. आता आपण थोडं याच्यामध्ये बघणार आणखी जे सिम्बॉल आहेत फोनचे ते पण आपण इथून बघणार आहोत. आणखी मी तुम्हाला भरपूर सारे लोगोज कसे क्रिएट करायचे सांगणार आहे. कारण की फाईल तर मी देणारच आहे तुम्हाला. पण तुम्हाला स्वतः पण क्रिएट करता आले पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला ही इन्फॉर्मेशन सांगत आहे. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर काय करायचं, आता आपण हा पण लोगो सेव्ह करून घेऊ इथे. लोगो 2 ओके. याची पण फाईल सेव्ह. आता डन. आता इथून काय करायचं याला थोडं खाली घेऊ आपण. ओके. आता काय करायचं जे प्रीतू एडिटर ठीक आहे. ह्याला करायचं खाली. त्याला आपण कॉपी करून घेऊ आधी तर. त्याला कट करून घेऊ. ठीक आहे. कट केल्यानंतर काय करायचं त्याचं जे नाव आहे प्रीतू एडिटर हे घेऊ आपण मोठ्या साईजमध्ये. ओके. असं घेतल्यानंतर याला करायचं कॉपी. कॉपी केल्यानंतर याला काय करायचं डिलीट करायचं आणि ते आताचं जे नंबर आहे ना ते पेस्ट करून टाकायचं. ठीक आहे. आता आपण इथे कलर डॅशचा येलो घेतला होता त्यामुळे असं झालंय ते. आता इथे बघू शकता परत आपण ते लहान साईजमध्ये ॲड करू शकतो आपला लोगो. आपण इथं व्यवस्थितरित्या नाही का नंबर वगैरे ॲड करून घेऊ. जर तुम्हाला याचं हे सगळे जर लेटरवरचे कॅपिटलमध्ये ठेवायचे असेल, तर सिंपली फॉन्टवर सॉरी इथे एडिटवर क्लिक करायचं. एडिटवर क्लिक केल्यानंतर डबल टीवर इथं क्लिक करायचं. सगळे फॉन्ट तुमचे नाही का कॅपिटलमध्ये होऊन जातील. तर बघू शकता इथून कॅपिटलमध्ये झाल्यानंतर इथून करू ओके. ओके केल्यानंतर थोडंसं व्यवस्थितरित्या खाली सेट करून घ्यायचा लोगो आणि जर तुम्हाला हा सिम्बॉल ॲड करायचा तर हा सिम्बॉल ॲड करा किंवा हा ॲड केला तरी चालेल. जसं की मी हा करते. हाईड केल्यानंतर बघू शकता असं होईल. नाहीतर मग जर आपण ज्यामध्ये डॅश डिलीट केली इथून त्याचं सिम्बॉल थोडं झूम करू आपण. नाही तर स्लाइस साइडला सरकून घेऊ. ओके, असं पण करू शकता. तुम्हाला जे कोणतं तुमची क्रिएटिव्हिटी जसं चालेल तसं तुम्ही इथून लोगो तयार करू शकता. साईज आपण याला जर आपण इथे स्पेसिंगमधून नाही का थोडं त्याच्यामध्ये डिस्टन्स जरी ठेवलं तरी चालेल, हरकत नाही. असं पण ठीक वाटतो. ज्या प्रकारे तुम्हाला ठीक वाटेल तसा तुम्ही इथून करू शकता आणि एक चांगलाच ट्रेंडिंगला गेला तो लोगो. जसं की नाही का आपण एक मिनिटं इथे आपण हे करून घेऊ व्यवस्थित साईज सेट केल्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला, आता असा आपण लोगो आहे. ठीक आहे. हे जो सिम्बॉल आहे तो आपण डिलीट करून घेऊ. तुम्ही Instagramला वगैरे बघितलं असाल. आता जर तुम्हाला तुमचा नंबर वगैरे नाही नसेल टाकायचा, फक्त Insta आयडी तुम्हाला मेन्शन करायची असेल, तर इथून आपण डिलीट करू आधी. तर Insta आयडी वगैरे मेन्शन करायची असेल, तर Instaला तुम्ही बघितला असाल, हा लोगो खूप ट्रेंडिंगला आहे. फक्त इथे काय करायचं तुम्हाला एक डॅश ओढायची आहे. डॅश ओढल्यानंतर बरोबर सेट करायचं डॅशला. डॅशला सेट केल्यानंतर लाल कलरची रेष आहे. बघू शकता तुम्ही Instaला खूप ट्रेंडिंगला सध्या हा लोगो. आणि असा तो लोगो आहे. फक्त सिंपल लोगो आहे. पण सिंपलच छान वाटतं. त्यामुळे ना जास्त ट्रेंडिंगला हा लोगो आला. तुम्ही बऱ्याच रीलमध्ये, क्रिएटरच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल सिम्बॉल. चांगलाच ट्रेंडिंगला सिम्बॉल आहे. आता इथे तुम्ही तुमचं नाव जरी ॲड केलं आणि खाली नंबर जरी ॲड केला तरी काही हरकत नाही. ते आपण सेट करू आणि सेट केल्यानंतर काय करायचं तुम्हाला, सेट केल्यानंतर आपण याला करून घेऊ कॉपी. कॉपी केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर ॲड करायचा असेल, आपण ऑलरेडी कॉपी केलेला आहे. ओके. तर मोबाईल नंबर पण इथे ॲड करू शकता. डन. तर इथे तुम्ही इकडे स्टार्टिंगला लावला तर असेच असतात बरेच तर लोगो ते. अशा टाइपमध्ये जरी ॲड केलं तरी चालेल. आता मी मधात डॅश का देते, की ते माझ्या आधीपासून लोगो त्या टाइपमध्ये आहे. ठीक आहे. इथे तुम्ही असं जरी टाकलं तरी चालेल, काही हरकत नाही. जर तुम्हाला जे स्टार्टिंगचे 2 लेटर आहेत त्याचे जर कलर चेंज करायचा तर आणखी चांगलं वाटेल. तिथे आपण पी जो आहे तो रेडमध्ये घेऊ. थोडा ब्लॅकमध्ये झालाय तो. ठीक आहे. आणखी थोडं इकडे करू ब्राईटकडे. ओके आणि जे ई आहे ते पण
बघू शकतो. तुम्हाला जसं जसं जे चांगलं वाटेल ते तसं तुम्ही ॲड करू शकता. पण जेवढं सिंपल लोगो ठेवाल तेवढं ते अट्रॅक्टिव्ह वाटतो. काही हरकत नाही. ओके. असा पण एक डन झालाय. इथे जर तुम्ही ही डॅश आहे. ही डॅशला काय करायचं तुम्ही याला ठेवून घ्यायची इथे येलो. येलो केल्यानंतर पण बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे आपला लोगो पण तयार झाला. सेम कलर तुम्ही तुमच्या मनानंतर तुमच्या मनाने कलर कॉम्बिनेशन करा. मी जस्ट आयडिया देते, की असंच आपण लोगो तयार करू शकतो. आता काय करायचं आपल्याला आणखी एक लोगो जो आहे तो आपण नाही का पी वगैरे याच्यावर ॲड करू शकतो, की जेणेकरून नाही का फोनची पी पण आपण ॲड करू शकतो. पण जर तुम्ही सिम्बॉल ॲड केलं तर ते आणखी चांगलं वाटेल. म्हणजे नाही का कॉपी पेस्टचे ॲड केले तर ते आणखी बेटर वाटेल. आता आपण आणखी 1 हात 2 सिम्बॉल इथून टाइप करून घेऊ. आता क्रोमला आल्यानंतर इथं बघू शकता परत ना इथे तुम्हाला जे कोणतं सिम्बॉल वाटते ते कॉपी करून फक्त क्लिक करून ठेवायचं लोगोवर. ऑटोमॅटिक ते कॉपी होऊन जाईल. इथे क्लिक करू आपण. झालाय कॉपी. आता तुम्ही इथे खूप सारे वेबसाईट पण आहे. तुम्हाला जे ठीक वाटेल ते तुम्ही इथून ॲड करू शकता. पिक्सेल ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर परत कॉपी करा आणि जो कोणता सिम्बॉल आता कॉपी केलाय तो इथे पेस्ट करून घ्या. झालाच नाही तो आपण परत परत त्या सिम्बॉलवर क्लिक करायचंय. सिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला इथे सिम्बॉलवर क्लिक करू आपण. कधी-कधी नेटवर्क इश्यू तो कॉपी झालाय. आता ठीक आहे. कॉपी झाल्यानंतर आपलं पीसी ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथं हा सिम्बॉल पेस्ट करून टाका. पेस्ट केल्यानंतर बघू शकता हा सिम्बॉल आलाय. त्याला परत तुम्ही नाही ते एक साइज आहे पोझिशन म्हणून ऑप्शन आहे. पोझिशन म्हणून ऑप्शन भेटतो तिथून तुम्ही खाली स्लाईड केलं तरी चालतं किंवा झूम करून तुम्ही साइज मोठी करून ॲड केलं तरी चालेल, काही हरकत नाही. आपण कॉम्प्युटरमध्ये सोप्या पद्धतीने करू शकतो. मोबाईलमध्ये पण सोपं आहे, पण आपली प्रॅक्टिस असली पाहिजे. ठीक आहे, डन. आता याचा कलर जर चेंज करायचा तुम्हाला तो पण तुम्ही इथून करू शकता. याला थोडं डार्कमध्ये करायचं असेल तर स्टाईलच्या ऑप्शनवर जायचं आणि बोल्ड करायचं. एकदम चांगल्या प्रकारे हा पण लोगो तयार झाला. याचा जर कलर तुम्हाला चेंज करायचा असेल, कलर वगैरे पण जसं तुम्हाला कलर कॉम्बिनेशन ठेवायचं तसं तुम्ही ठेवू शकता. आता हे याची पण पी-एल-पी आपण सेव्ह करून घेऊ. लोगो 4 सॉरी लोगो 3 आहे ना? हा लोगो 4 आहे आपला. एक रेड कलरचा आपण केला तो लोगो 3 आहे. सर्व लोगोची पी फाईल देणार आहे. ही पी-एल-पी फाईल देणार आहे मी तुम्हाला काही हरकत नाही. लोगो 3 ओके. लोगो 3 सेव्ह केलाय. आता त्यानंतर एक असा लोगो होता, की जो नाही का हँड पी असते नाही का लिहिताना म्हणजे क्रिएट क्रिएट करताना. आता तुम्हाला काय करायचं इथे येऊन तुम्हाला काय सर्च करायचं हँड सिम्बॉल ठीक आहे. हँड सिम्बॉल नंतर परत करायचं कॉपी पेस्ट. कॉपी पेस्ट केल्यानंतर इथे करायचं डन. डन केल्यानंतर इथे बघू शकता खूप सारे वेबसाईट ओपन झाले आहेत. याच्यावर क्लिक करू. यावर 3rd नंबरची जी वेबसाईट आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जो कोणता इमोजी आवडेल याच्यामध्ये जो कोणता सिम्बॉल आवडेल त्यावर क्लिक करायचं. फक्त झालाय कॉपी. आता कॉपी केलं पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं. पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर परत एक कॉपी करा इथून. एडिटवर जाऊन इथे करून टाका पेस्ट. पेस्ट केल्यानंतर बघू शकता एकदम चांगल्या रीते झालंय. आता इथे फक्त तुम्हाला इथे साईज वाढवायची आहे आणि ते तुम्ही सेट करू शकता. जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही सेट करू शकता. काही हरकत नाही. जे प्रकारे तुम्हाला क्रिएटिव्हिटी सुचेल त्यानुसार तुम्ही इथे करू शकता. आता हा जो सिम्बॉल आहे हँडचा ठीक आहे आपण इथे ठेवलाय. इथेच आपण खाली ॲड करू ना. ओके. आणि बघू शकता एकदम चांगल्यारीत्या आपला लोगो तयार झालाय. आता फक्त तुम्हाला याचा कलर जे वगैरे काही चेंज करायचं तुम्ही करू शकता. कलर कॉम्बिनेशन तुमच्या मनाने ठेवा. ज्यानुसार जशी डिझाइन असेल तसं तुम्ही ते कलर लोगोचा कलर ठेवू शकता. काहीच हरकत नाही. हे पण मी तुम्ही कलर तुमच्या मनाने सेट करा नाही का. मी ते फक्त तुम्हाला पी फाईल देणार आहे. त्या पी फाईल तुम्ही यूज करू शकता. काही हरकत नाही. इथे करू आपण लोगो 5 ओके. 5 लोगो आपले तयार झाले. आणखी बऱ्याच साऱ्या वेबसाईट आहेत ज्यावरून तुम्ही अशा नाही का छोट्या-छोट्या गोष्टी ॲड करून तुमचा लोगो आणखी अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. आता एक महत्त्वाचं म्हणजे ठीक आहे आणखी एक आपण लोगो जनरेट करू. आपण हा डिलीट करू. आता हा जो पी आहे ह्याला आपण ठेवू. एकच लेटर ठेवू आणि ह्याला करू मोठं. आता मोठं केल्यानंतर याला काय करायचं इथून करायचं कॉपी. आता इथे आपलं समोरचं नाव काय प्रीतू एडिटर असं होतं. आपण जे पी आहे तो इथून कट करून घेऊ. कट केल्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला थोडं साईज वगैरे मॅनेज करायची. साईज वगैरे मॅनेज केल्यानंतर याला करायचं लहान आणि इथे करायचं याला ॲड. डिलीट करू. थोडं खालच्या साईडला सरकवून घेतला नंबर आपण. जसं तुम्हाला जसे-जसे डोक्यामध्ये आयडिया येतील तसं-तसं तुम्हाला जनरेट करायचं आहे. बघू शकता हा पण एक झाला आपला तयार. त्याचे फर्स्ट लेटर आहे त्याला ठेवू आपण येलोमध्ये. ओके. आणि इथे करू शकता जर तुम्हाला मोबाईल नंबर ॲड करायचा तर मोबाईल नंबर ॲड करा किंवा आता काय करायचं तुम्हाला इथे मी मधात डॅश देते ठीक आहे. एडिटरच्या मध्ये ते डॅश देते. डॅश दिल्यानंतर इथे काय करते एक लाईन ॲड करते ठीक आहे. लाईन ॲड केल्यानंतर थोडं स्पेस लाईन केल्यानंतर इथे काय राहील नंबर पेस्ट करून घेईल. ओके. तर बघू शकता अशा प्रकारे मी ॲड केलंय. ॲड करून घेऊ. ॲड केल्यानंतर जो नंबर आहे ठीक आहे. नंबरपासून इकडे परत येलो ठेवेल.
तर बघू शकता एकदम चांगला झालाय आणि तुम्ही ते कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जसं ठीक वाटेल तसं तुम्ही ऍड करू शकता किंवा जर तुम्हाला इकडचं फक्त नावच येलो मध्ये ठेवायचं तर नाव फक्त ठेवू शकता. तर एकदम चांगले हा पण लोगो आपला तयार झालाय. तर नंबर डिलीट करते. याची पण PLP फाईल देणार आहे. लोगो नंबर 6. ओके डन. आणखी तुम्हाला जशा गोष्टी सुचतात त्यानुसार करा. आता हे जे आपण पी केलं टाइप ठीक आहे. याच्या मागे जर तुम्हाला शेप वगैरे ऍड करायचा असेल कोणता तर तुम्ही ते पण ऍड करू शकता. जसं की आपण इथे तुम्हाला दाखवते ॲज अ डेमो म्हणून मी. इथून तुम्ही त्याची जी कॉर्नर आहेत ते थोडं स्मूथ मध्ये करू शकता ठीक आहे. आणि याला करू बॅक साईड. बॅक साईड केल्यानंतर आता थोडंसं ह्याला बाकीचे जे टेक्स्ट आहे ते लॉक करून घेऊ आपण. फक्त शेप अनलॉक ठेवू. एकदम जसं व्यवस्थित जसं तुम्हाला गोष्टी सुचतात नाही का त्यानुसार तुम्ही करू शकता. असं काही नाही. आता हे जे पी आहे ठीक आहे. याला फक्त आपण व्यवस्थितरित्या सेट करून घेऊ. व्यवस्थितरित्या सेट केल्यानंतर जर तुम्हाला याचा कलर चेंज करायचा असेल, तुम्ही कलर चेंज करू शकता फक्त तेवढ्याच गोष्टीचा नाही का. झूम करू आपण याला. झूम केल्यानंतर इथे बघू शकतो एकदम चांगल्या प्रकारे आपण हा शेप ऍड करून घेऊ इथं. इथून थोडंसं कॉर्नर त्याची व्यवस्थित करून घेऊ. ओके. थोडं लहान साईज. तर आपल्याला पी मध्ये सेट करायचं त्याला. त्यामुळे ओके डन. आता इथून काय करायचं तुम्हाला जर याचा कलर चेंज करायचा असेल तर कलर चेंज करू शकता. फक्त जे नाव आहे आपलं फर्स्ट लेटर ठीक आहे त्यालाच आपण हा शेप ऍड केलाय. त्यामुळे बघू शकता एक चांगला लुक आला याला पण. तुम्ही जेव्हा पोस्टरमध्ये ऍड करता तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी समजतील. आता त्याला काय करायचं याला शेपला जे आहे आपण ते लॉक करून टाकू आणि जो नेम आहे ठीक आहे पी म्हणून त्याला आपण थोडं नाही का ब्राईटनेस वाढवू. येलो मध्ये पण थोडं ब्राईट करायचं आपल्याला त्याला. मग तो आणखी चांगला दिसेल त्यामध्ये. तर बघू शकता इथे जे नाव आहे ते पण तुम्ही व्यवस्थित इथून सेट करून घेऊ शकता. जसं की मी ते हे नाव आहे हे पण जर ब्राईटमध्ये घेतलं किंवा व्हाईटमध्ये ठेवलं तरी चालेल. जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं तुम्ही करू शकता. याची जर PLP फाईल पाहिजे असेल तर हे पण मी तुम्हाला टाकून देईल. लोगो नंबर 7. जसं तुम्हाला चांगलं वाटेल तसं तुम्ही ऍड करू शकता. इथून आपण बॅक करून घेऊ परत. आणखी एक लोगो आहे. त्यामध्ये नाही का एक दाखवते. इथून बॅक करून घेऊ आपण. आधी जे होतं ठीक आहे. हा जो झालाय आपला लोगो. आता याच्यामध्ये आपण काय करू शकतो आता बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत इथे. जर तुम्ही जे नंबर आहे ठीक आहे आपण इथून अनलॉक करून घेऊ. नंबर खाली गेल्यानंतर इथे थोडं शेप्स वगैरे शेप्समध्ये गेल्यानंतर इथे नाही का मी परत PLP फाईल ओपन केली आहे लोगोची तर नाही का हे नाव वगैरे सगळे इकडे-तिकडे गेलेलं होतं. म्हणजे नाव वरच्या साईडला, नंबर इकडे साईडला म्हणून तेवढी स्क्रीन कटिंग मी केली नाहीये. तुम्ही काय करायचं जेव्हा पण PLP किंवा लोगो सेव्ह करता ना तेव्हा हे लॉक क्लिअर करून ठेवायचे सर्व नंतर सेव्ह करायचे ठीक आहे. आता इथे आपण काय करायचं इथे व्यवस्थितरित्या हे ॲड करून घेऊ लोगो. सॉरी डॅश ॲड करून घेऊ आपण. आता लेयर ॲड केल्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला जो कोणता कलर ठेवायचा शेपचा इथे ठेवू शकता. जसं की हा ठेवला. हा पण एक चांगला लोगो वाटतो तुम्हाला. याचे पण एक सेव्ह 3 कलरमध्ये झालं. तुम्ही जसं तुम्हाला ठीक वाटेल जर आपण याचा व्हाईट कलर ठेवला नंबरचा तरी हरकत नाही. व्हाईट कलर ठेवू आणि जो हँड आहे त्याचा ठेवू आपण येलो. यांचा कलर ठेवला येलो आणि जे डॅश आहे त्याचा पण कलर ठेवू आपण येलोमध्ये. तर आणखी चांगलं वाटेल ते. ओके. तर इथे काय करायचं परत लोगोवर क्लिक करायचं इथे करायचं लोगो नंबर 8. ओके इथून करू डन. याची पण PLP फाईल भेटून जाईल. लॉक करून घ्यायचं दोन्ही. जो आपला 9 नंबरचा लोगो आहे तो आपण मराठीमध्ये करू. जे की इथे आपण सेम फॉन्ट आहे. पॉपिन्स फॉन्ट पण आपला मराठीला अप्लाय होतो त्यामुळे काही हरकत नाही. इथे अनलॉक करून घेतलं ना, आता नावावर क्लिक करू. इथे टाइप करून घेऊ आपण मराठीमध्ये प्रीतू एडिटर. ओके. टाइप करून घेऊ आपण इथं प्रीतू. ठीक आहे. इथे डॅश डॅश देऊ किंवा ठीक आहे हरकत नाही. आता नाव दिल्यानंतर इथे काय करायचं तुमचा जो सिग्नेचरचा आहे आपण तो डिलीट करू कारण की आणखी एक मी तुम्हाला सांगणार आहे जी सिम्बॉल आहे तो चांगला ट्रेंडिंगला आहे. त्यामुळे आपण तो ॲड करून घेऊ. आता हे प्रीतू एडिटर इथे आपण केलं. जर तुम्ही आता ग्राफिक्स असेल तुमचं काही वगैरे ते टाइप करू शकता. माझं आधीपासून हेच नाव आहे डिझाइन क्षेत्रामध्ये जेव्हापासून मी स्टार्ट केलं तेव्हापासून प्रीतू एडिटर या नावानेच ओळख आहे. तर हे नाव ॲड केल्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये ॲड करून घ्या तुमचं जे काही नाव आहे ते. ओके आणि याला करू आपण इथे सेट केल्यानंतर थोडं मोठी साईज करू याची आणि तुम्ही इथे जरी ॲड केला नंबर ठीक आहे नावाच्या समोर तरी हरकत नाही किंवा खाली केला तरी चालेल. आता इथे खाली केल्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला आता Googleला जायचं ठीक आहे. Googleला गेल्यानंतर इथे काय आता इथे काय सर्च करायचं आपल्याला क्राउन PNG ठीक आहे. तर इंग्लिशमध्ये करून घेऊ आपण. सॉरी क्राउन PNG ठीक आहे. क्राउन सिम्बॉल करायचं. PNG नाही करायचं आपल्याला सिम्बॉल करायचं. कारण की आपल्याला सिम्बॉल पाहिजे PNG पाहिजे. तर क्राउन सिम्बॉल केल्यानंतर इथे बघू शकता
कॉपी करण्यासाठी काय करायचं, तो कॉपीचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. नंतर पिक्सेल ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर जो कोणता इथून टेक्स्ट आहे त्याला आपण कॉपी करून घेऊ. कॉपी केल्यानंतर इथे ते पेस्ट करून घेऊ क्राउनचा सिम्बॉल, ठीक आहे. पेस्ट केल्यानंतर याची साईज थोडी मोठी करू आपण खाली ओढण्यासाठी आणि याला खालच्या साईडला ओढून घेऊ. ठीक आहे. तर ओढल्यानंतर आता तुम्ही इथं बघू शकता, जर तुम्हाला आपण इंग्लिशमध्ये ठेवलं तर आणखी बेटर वाटेल. इथे ते क्राउनच्या बाजूला आपण मराठीमध्ये आणखी एक दुसरा लोगो तयार करू. ठीक आहे. इथे आपण गेलो प्रीतू आणि इथे डॅश देऊन टाकलं एडिटर. ओके. इथे बघू शकता एकदम चांगल्यारीत्या आपला हा पण लोगो तयार झाला. जे तुम्ही तुमच्या पोस्टरमध्ये ॲड करू शकता अशा प्रकारे. याची सर्व PLP फाईल मी देणार आहे. आता PLP फाईल कशी डाउनलोड करायची, तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ना आपला WhatsApp नंबर दिलेला आहे. तो WhatsAppला मला मेसेज करा, स्क्रीनशॉट टाका सबस्क्राईब केल्याचा आणि खाली मेसेज टाका लोगो PLP. ठीक आहे. लोगो PLP असं टाकल्यानंतर तुम्हाला काही मिनिटामध्येच एक फाईल भेटून जाईल, जी तुम्हाला झिप फाईल असेल ती अनझिप करायची तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करून आणि फाईल जे आहेत PLP फाईल ते ओपन होऊन जातील. आता आपण एक मराठीमध्ये तयार करू. याचं पण सेव्ह करून घेते मी हे. तुम्हाला जसं ठीक वाटेल तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता याला. जसं की आपण इथे एक जसा हा क्राउन आहे, इथे आपण थोडं व्यवस्थित त्याला असं तिरक्या साईडमध्ये करून इथून जरी तुम्ही थोडं लहान वगैरे साईज केली याची, व्यवस्थित इथे हे सेट होऊन जाईल. जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं मी असं राहू देते इथे आणि त्याला सेव्ह करून घेते. याला करून घेऊ आपण लोगो 9 झाले का? ठीक आहे 9. लोगो 9 म्हणून सेव्ह करू. आता आपण एक मराठीमध्ये लोगो तयार करू. आपण हे डिलीट करून घेऊ. आता मराठीमध्ये लोगो करण्यासाठी तुम्हाला भरपूर ऑप्शन आहेत. तुम्हाला जो कोणता फॉन्ट वापरायचा श्रीलिपीचा, Google इन्फिनिटी डीजी कोणताही फॉन्ट वापरू शकाल. पण श्रीलिपी आणखी बेटर वाटेल. Google फॉन्टही चांगला वाटेल. ठीक आहे. आपण इथे Google फॉन्टच यूज करू. जर तुम्हाला फॉन्ट वगैरे चेंज करायचं तुम्ही करू शकता. जसं की आपण इथे घेतले प्रीतू. ठीक आहे. फर्स्ट ऋतू घेतल्यानंतर तिथे टाकू एडिटर. इथून करून टाकू ओके. ओके केल्यानंतर नाही का, जर तुम्हाला मराठी नंबर वगैरे ठेवायचं मराठीत पण ठेवून द्या, काही हरकत नाही. असं घेतल्यानंतर आता इथे काय करायचं आपल्याला, थोडं लहान साईज करू. लहान साईज केल्यानंतर आता बघू शकता मराठीमधला पण लोगो तयार झाला आपला. इथे जर तुम्हाला मराठीमध्ये लेटर ठेवायचे असतील तर इथे तुम्ही याच्यावर क्लिक करू शकता आणि जर मराठीमध्ये तुम्हाला नाव टाकायचे इथून असं आपण इथं क्लिक करून टाकू 916 9168 नंतर 48 75 80 48 75 80 ओके. ते फॉन्ट अप्लाय होणारच नाही कारण की Google फॉन्ट आहे, त्यामुळे इथे मराठी फॉन्ट अप्लाय होणार नाही याला नंबरला. तुम्हाला काय करायचं, फॉन्ट अप्लाय करण्यासाठी श्रीलिपीमधून नाव कन्वर्ट करू. आम्ही श्रीलिपीचं जे तुम्हाला माहिती आहे आपलं इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर नावाचं ॲप्लिकेशन आहे. इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर नावाचं ॲप्लिकेशन ओपन केलं तर फर्स्ट नंबरला आपला ऑप्शन भेटतो श्रीलिपी. आता आपण याच्यामध्ये काय करू, आधी आपलं जे नाव आहे ते टाईप करून घेऊ आपण प्रीतू एडिटर. ठीक आहे. याला करू कॉपी. कॉपी केल्यानंतर आणखी इथे एक टाईप करून घेऊ आपण 9168487580 9168487580 इथून करू कॉपी. आता कॉपी केल्यानंतर परत पिक्सेल ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आता काय करायचं, प्रीतू नाही ते आपण टाकून घेऊ. ठीक आहे. इथे आपण पेस्ट करू आपला कोड श्रीलिपीचा आणि ते सर्च करू आपण. श्रीलिपीचे जे फॉन्ट आहेत ते आपण इथून ॲड करू शकतो. एकदम चांगले आपला हा पण लोगो तयार होईल. तुम्ही श्रीलिपीचे फॉन्ट केले तर आणखी बेटर वाटेल. जसं की आपण हा ॲड केला इथे. आता नंबरला पण सेम याला काय करायचं, इथून फक्त कॉपी करायचं याचं आणि जो आता आपण नंबर तिकडून कन्वर्ट केलाय तो इथे पेस्ट करायचा. बघू शकता तो तसा सेम दिसेल आपल्याला इंग्लिशमध्ये आकडे, पण तो ना श्रीलिपीचा कोड असतो त्यामुळे हे पेस्ट होऊन जाईल इथे. म्हणजे आपण डायरेक्टली जरी टाईप केलं नाही ते बघा आता हे एक मिनिटं असं ठेवतो मी आणि इथे नंबर डायरेक्टली इंग्लिशमध्ये टाईप करून घेते. आणि श्रीलिपी फॉन्ट अप्लाय केला तर बघू होते का अप्लाय तर. जसं की आपण 9168487580 असं सर्च केल्यानंतर आता आपण टाईप केल्यानंतर इथे काय करायचं, श्रीलिपीचा फॉन्ट जो कोणता आहे तो अप्लाय करून बघू. तर बघू शकता हा पण अप्लाय झाला इथे. तर असं पण तुम्ही करू शकता किंवा तिथून कॉपी करून केलं तर बेटर राहील. कधी कधी काय काय मिस्टेक आहे त्याच्यामध्ये. ते आपण डन करू. हे डन केल्यानंतर आता काय करायचं आपल्याला, चला त्या लोगो तयार आपला मराठीमधला. जर तुम्हाला याचा फॉन्ट वगैरे चेंज करायचा आणि श्रीलिपी जर फॉन्ट पाहिजे असतील तर तुम्हाला सांगितलंय मी कसे डाउनलोड करायचे, आपल्या युट्यूबला याचा व्हिडिओ आलेला आहे, ते पण जाऊन बघू शकता. आता हे इथून डन करू आपण लोगो. लोगो डन केल्यानंतर काय करायचं, इथे काय सेव्ह करण्यासाठी हा फॉन्ट चांगला वाटतं इथून आपण डिलीट करू, परत कॉपी करू एक आणि इथं आत्ताचा नंबर आपला पेस्ट करून घेऊ. ओके. ते झालंय पेस्ट. आता जर तुम्हाला इथं काही लाईन्स वगैरे ॲड करायची किंवा सिम्बॉल ॲड करायचा आधीच्या सारखा तुम्ही करू शकता. मी याची PLP फाईल तुम्हाला देते, म्हणजे तुम्हाला फक्त श्रीलिपीमध्ये नाव आणि नंबर चेंज करण्याची गरज लागणार. सोबतच जर तुम्हाला काही डॅश वगैरे ते ॲड करायची किंवा राईटचं सिम्बॉल ॲड वगैरे करायचं तरी पण आणखी बेटर वाटेल. ते जे राईटची साईन असतं ना
त्यापर्यंत ॲड केलं तरी आणखी बेटर लोगो तयार होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण एडिटिंगशी रिलेटेड नवनवीन गोष्टी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुमच्या डिझायनर मित्रांना सुद्धा आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. चला तर मग भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.